नमस्कार, जय महाराष्ट्र, शुभ सकाळ. आम्ही खांडसकर चॅनलवर तुमचं स्वागत. तर आज आम्ही चाललोय वावळोलीला. भाऊच्या घराची घरभरणी आहे. तर वास्तुशांती आणि गृहप्रवेश आहे. 11 वाजलेत आणि आम्ही आता निघालो. तर चला तुम्ही पण आमच्या सोबत. बाय बाय. भाग्या तयारी करून पुढे गेली. कशेलेला वहिनीसाठी साडी आणि भाऊसाठी शर्ट पीस घेतला. दुकानामध्ये आल्यावर साड्या एवढ्या छान छान असतात ना की घ्यावंसं वाटतं, पण मन भरतं लगेच साड्या पाहूनच. जाम भारी भारी साडी असतात. ही पण साडी मला खूपच आवडली होती. आणि साडी घेतल्यानंतर ते उसाच्या गाडीचा जो घुंगरांचा आवाज असतो ना, तो भाग्याच्या कानी पडला आणि बोलते की मला उसाचा रस प्यायचे. ऊनच भरपूर आहे ना, मग त्यामुळे तिला पण घेतला. अधिष्ठानाचा ही घराची पाठीमागची बाजू आहे. शेतावरच घर बांधले. आधी पोल्ट्री फार्म पण होता त्यांचा. हे किचन आहे. ही डायनिंग एरिया. ते समोर दिसते ते एक बेडरूम. हे आपलं बाथरूम. इकडे एक बेडरूम आहे. भरपूर मोठं घर आहे. आणि मग इकडे हॉल आणि हॉलमधूनच देवघर आहे. वरती पण अजून भरपूर रूम आहेत. वहिनींच्या इथे अधिष्ठान पण आहे. सर्वजण बैठकीला जातात. आत्ताच आम्ही तिकडून घरभरणीशी जाऊन आलो. थोडा वेळ थांबलो आणि संध्याकाळी निघालो. आत्ता इकडे खांडसला पोचलो. तिकडून आले कुठे पाहुणे जायला तर खूपच मजा येते, पण तिकडून आल्यानंतर जो जाताना आम्ही पसारा केलेला असतो भाग्याने आणि मी, कारण की तो जाताना तयारी करता करता पसारा म्हणजे तयारी करण्याचा जो पसारा आम्ही केलेला असतो तो काही आम्ही आवरून गेलेला नसतो. बाकी सर्व आम्ही उरकून गेलेलो असतो आणि आल्यावर तो पसारा उचलायचा एवढा कंटाळा येतो, कारण जाताना कुठेही जायची आमची नेहमीच घाई झालेली असते. म्हणजे तसं सर्व आम्ही उरकूनच जातो, पण हे आपली तयारीचं साहित्य तसंच ठेवून जातो आणि आता आल्यावर उरकायचं. नाश्ता केला काय भाग्याने, शेवपुरी, पाणीपुरी, मंचुरियन आणले होते ते खाल्ले
आणि आता आहेत. तर आधी घरी गेलो, घरून मग भाऊ आणि वहिनीच्या इथे गरबर नेला आणि त्याच्यानंतर पुन्हा घरी गेलो. तिकडे ताई वगैरे आत्या वगैरे आल्या होत्या आणि मग आम्ही सगळे नेवले. त्यांचे काही व्हिडिओ केलेच नाही, ती सर्व लाजतात व्हिडिओ तिथला, त्याच्यामुळे मी घेतलीच नाही त्यांना.